श्री स्वामी समर्थ अध्याय 11. श्री स्वामी चरित्र सारामृत एकादशोध्याय. श्री स्वामी समर्थ. 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 श्री गणेशाय नमः. मागल्या अध्यायी वर्णिले. बाळप्पा मुरगोडे आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदी. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करिताती. तेथे आपुला मनोदय सिद्धीस जाईल निसंशय. फिटेल सर्वही संदेह श्री सद्गुरु कृपेने. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी. तेथे आपण जावोनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येवोनी सांगती तैसे करावे. मानला तयासी विचार निघाले तेथुनी सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. कामना धरोनी चित्ती सेवे करी सेवा करीती. जेथे वाहे भीमा नदी स्नान करीती भक्तजन. पुत्र कामना धरुनी चित्ती आराधिती नृसिंह सरस्वती. दरिद्री धन इच्छिती रोगी जन आरोग्य. कोणी घालीती प्रदक्षिणा कोणी ब्राह्मण भोजना. कोणी करीती गंगा स्नाना कोणी घालीती नमस्कार. तेथील सर्व सेवे करी नित्य नियमे 2 प्रहरी. मागून या मधुकरी निर्वाह करीती आपुला. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले. नृसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदिली. प्रातकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी. जप ध्यान आटपोनी मागुनी येती गावात. सेवेकऱ्याबरोबरी मागून या मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. माध्यान स्नान करोनी पुन्हा बैसली जपध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करोनिया संध्यावंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. बाळप्पा ते गृहस्थाश्रमी संतती संपत्ती सर्व सदनी. परान्न ठावे नसे स्वप्नी सांप्रत भिक्षा मागती. सद्गुरु प्राप्तीकरिता सोडूनी गृहसुतकांता. शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती. पंचपक्वान्ने सेविती घरी येथे मागती मधुकरी. मिळती कोरड्या भाकरी उदरपूर्ती न होय. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयाचे मानस कदा उदास नोहेची. अय्याराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखुनी येसी परी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमच्या सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी तेथे आम्ही पुरवूजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरोनी जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्यांचे घरी मागून या मधुकरी. जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बैसोनी तिथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चित्तास सद्गुरुप्राप्तीची लागली. घरदार सोडिले वनिता पुत्रा त्यागिले. अतितर कष्ट सोशिले सद्गुरु कृपा नोहेची. हीन आपुले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पाहावे सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसेची. ऐसे विचार निशिदिनी येती बाळप्पाचे मनी. तथापि कष्ट सोसोनी नित्य नेम चालविला. 1 मास होता निश्चिती. स्वप्नी 3 यतिमूर्ती येऊन या दर्शन देती. बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या आज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे. पाहून या ऐसे स्वप्न मनी पावले समाधान. म्हणती केले कष्ट दारुण त्याचे फळ मिळेल की. अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत. तव तयासी एक पत्र शय्येखाली सापडले. त्यात लिहिली 1 ओळी. करू नये उतावळी. ऐसे पाहुनी त्यावेळी विचार केला मानसी. आपण केले अनुष्ठान परी ते जाहले अपूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पास आले संगमासी. वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करूनी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलली त्या खालोनी वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षेकारणी. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला.
अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुंतयासी मार्गावरी जाहले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती यती रूपे वास करीती तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. तया नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी गीत गावोनी परोपरी स्वामी महिमा वर्णिती. दूरदेशीचे ब्राह्मण वैशाधिक इतर वर्ण स्वामी महिमा ऐकून दर्शनाते धावती. तयाची जाहली गर्दी यात्रा उतरे घरोघरी नामघोषे ते नगरी रात्रंदिन गजबजे. राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत तैसे भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शना कारणे. कान फाटे नाथपंथी संन्यासी फकीर यती रामदासी अघोरपंथी दर्शना येती स्वामीच्या. कोणी करीती कीर्तन गायन आणि वादन कोणी भजनी नाचोन स्वामी महिमा वर्णिती. तया क्षेत्रीच महिमान केवी वर्णू मी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. पुण्य पावन देखोन नगरी बाळप्पा तोषले अंतरी पूर्व पुण्य तयाचे पदरी जन्म सार्थक जाहले. बाळप्पा होऊनी सेवे करी स्वहस्ते करील श्री चाकरी ती मधुर कथा चतुरी पुढील अध्यायी परिसावी. जयाचा महिमा आगाध जो केवळ सच्चिदानंद विष्णू शंकरी अभेद मित्रत्व ठेवो जन्मभरी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत श्रोते सदा परिसोत एकादशोऽध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवती. श्री स्वामी समर्थ.